स्वागत होतोय आणि सर्वांना घेऊन जातोय. अगदी येस, या स्पर्धेचं कॅमेरामॅन आमचे मनीष स्वरूप या ठिकाणी संपूर्ण शृंखला कव्हर अप केली गेली आहे. अर्थात या 20 लाईव्ह इव्हेंट्समध्ये येस, सामन्याला सुरुवात होते. येस, इट इज पंचांच्या माध्यमातून पंच आमचे या ठिकाणी शैलेश सर आणि बंटी म्हात्रे या ठिकाणी आहेत. माझ्यासमोर संपूर्ण शृंखलेमध्ये जोडले गेले आहेत. समालोचक या विभागातील नामांकित समालोचक सुहास म्हात्रे सर आणि नवनाथ म्हात्रे, परमेश पाटील आणि हनुमान नाईक आणि शृंखला प्रेक्षकांच्या भेटीस खऱ्या अर्थाने या विभागाची पूर्ण लीग आहे, जी खऱ्या अर्थाने या विभागाची गावाअंतर्गत खेळ आहे. येस, या ठिकाणी 5 षटकांचा सामना. येस, पंचांचा इशारा येतोय, हिरवा सिग्नल येतोय. येस, समोर समोर जो फलंदाज आहे, स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे सागर पाडे, तर नॉन स्ट्राईकला सुशांत मोकल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रे दादर संघाच्या माध्यमातून पहिला सामना. प्रीत फायटर दादर विपक्ष अर्थातच निहाल 11 हनुन पाडा. येस, सामन्याला सुरुवात. पहिला सिग्नल, पहिला चेंडू. यावेळेस हो, सन्मानानं खेळला गेला आणि काय झालं मैदानाकडे इथे मात्र परतावं लागलं. पहिला चेंडू, पहिला गडी बाद. ऐकूया DJ ऑपरेटिव्ह. दुसरा चेंडू समोर मात्र पहिल्या चेंडूची चव घेण्यासाठी सज्ज असेल अर्थातच शेखर. शेखर बघा षटकातील पहिला दुसरा चेंडू. ओ हो, काय चाबड मारली आहे. एक टाकावर या क्षेत्र निवडलंय आणि इथून मात्र चेंडू जाईल, रेंगळा जाईल चेंडू. 4 धावांसाठी आहे, मिळतील 4 धावा. ऐकूया गोल्डन DJ. एकूण धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद 4. एक बाद 4. अगदी शांत सुरुवात, परंतु पुन्हा गोलंदाज. हो, यावेळेस मात्र स्वीप करतोय आणि इथे मात्र बघा खरा तर धोका संभवत असताना, परंतु इथे मात्र एकदा मिळते संघाला पॉईंट आणि गलीच्या दिशेने चेंडू या ठिकाणी ढकलला होता. मात्र एक सिंगल धाव मिळाली आहे. सिंगल संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. 5 लॉस ऑफ द 1 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट 3. पहिले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. सुरुवात सर एकंदर विचार केला या ठिकाणी शांत सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये. आणखी देखील मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. जिथपर्यंत सुशांत मोकल दुसऱ्या 2 षटकानंतर ते मग कदाचित ते हुकमाचे एक्के ते बाहेर काढू शकतात, परंतु वेळ मंत्र अद्याप आहे त्यांच्याकडे. परंतु व्हायचं आहे 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडू आपल्याकडे आहेत. ही रणनीती आखली पाहिजे. क्रिकेटमध्ये वेल प्लॅनिंगने खेळलं पाहिजे. क्रिकेट असा एक खेळ आहे जिथे काही होऊ शकतोय. सरड्याप्रमाणे रंग बदलणार खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज रुपेश.
हो, काय फटका आहे. मी म्हणेन पुन्हा एकदा म्हणेन अशाच प्रकारे चेंडू जातोय. 4 धावा मिळतील. एकूण धावसंख्या झाला. इथे आमचे स्कोरर सांगतो एकूण धावसंख्या 9 धावा. ऐकूया डीजेचा स्वागत करतोय. क्या बात आहे! यावेळेस मात्र 2 चौकार आले आहेत, 1 सिंगल आली आहे. एकूण धावसंख्या फलकावर जवळ आहेत 1 बाद 9. मी म्हणेन सुरुवातच छान झाली आहे. पहिले षटक चालू असताना असं वाटत होतं, की पहिल्याच चेंडूवर सफलता आल्यानंतर कुठेतरी गोलंदाज यशस्वी होईल. पुन्हा एकदा क्या बात आहे! आपला क्लास निर्माण करतोय. इथे मात्र पाहायचं आहे. चौकार आणि षटकार आणि षटकाराने संघाची एकूण धावसंख्या झाली 1 गडी बाद 15 धावा. डीजे. असला तर मैदानामध्ये तो शांत कधी बसत नाहीये. म्हणून आज रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. क्रिकेटमध्ये बरेचसे तुम्ही आपण क्रिकेट खेळता. आज क्रिकेटचा ॲडव्हान्स क्रिकेट आहे आणि त्याचा फायदा त्या सुशांत मोकळने उचललेला आहे. परंतु पाहायचा आहे षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस. ओ हो, हो, हो. येस, येस. इट इज अ 6. इट इज अ 6. इट्स द मॅक्सिमम. टोटल मूव्स ऑन 21. येस डीजे. डोंट वेस्ट टाईम. पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करणं ही आपली मराठी संस्कृती आहे आणि मी या ठिकाणी विशेष करून आमचे उपाध्यक्ष या लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोज पाटील आपणास विनंती करोय आदरणीय नरेंद्र भाई यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मनोज पाटील यांना विनंती करतोय. नरेंद्र भाई मायेची उबदार शार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप आभारी आहे सर, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती सूर्यास पाटील यांना विनंती करतोय सन्माननीय अल्पेश पाटील कळवे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अल्पेश पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सूर्यास पाटील यांना विनंती करतोय. यस सर, आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभार आहेत. मायाची उबदार शार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन सन्मान होतोय. यस, या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत घ्या. आमचे गोड आयोजक आणि आमचे सामन्याचे खऱ्या अर्थाने आमचे लिगली कॉमेंटेटर सर तर गेली 5 दिवस आम्ही ज्यांना ऐकणार आहोत ते आमचे परमेशजी पाटील आणि आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. नंतर या इनिंगमध्ये त्यांच्याबद्दल आम्ही बरेच काही बोलू, कारण या विभागाचे नामांकित समालोचक आमचे हनुमान सर असतील, परमेश पाटील असतील आणि आमचे जोहाचे अमितजी म्हात्रे असतील. खऱ्या अर्थानं एक नामवंत या विभागाने दिलेले एक मोठे मोठे समालोचक आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे परमेश पाटील सरांचा. जाऊ मैदानाकडे जाऊया जिथे दुसरं षटक अर्थातच गोलंदाजीमध्ये पहिला बदल होताना दिसतो. अभिषेक म्हात्रे
अभिषेक म्हात्रे या ठिकाणी पाहायचंय. अभिषेक म्हात्रे जे दादरवरून बिलॉंग करतात. अभिषेक म्हात्रे. येस, सामन्यातील षटकातील पहिला चेंडू यावेळेस मात्र पहिला चेंडू काय सापट दिली आहे अगदी मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर लॉंग कव्हर करतो आणि 4 धावा मिळतात आणि आता मात्र धावसंख्येला अगदी असं वाटतं या ठिकाणी सुहास सर आता मैदान पहिल्या षटकापासून मैदानामध्ये अगदी धावसंख्येचा वणवा आगीचा वणवा पेटलाय की काय षटकार चौकार षटकार फक्त एक सिंगल धाव आली आहे आणि मात्र बाकी सगळे षटकार आणि चौकार आलेले आहेत. एकूण धावसंख्या झाल्या आहेत ते आमचे स्कोरर सांगतात अर्थातच कविराज सांगतोय एकूण धावसंख्या 1 बाद 25 1 बाद 25 धावसंख्या झाल्यात. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्याची ओढ आणि कालपासून जी चर्चा होती या विभागामध्ये उद्या मात्र मोठा लॉट्स आहे. खरोखर आज पूर्णपणे दोन्ही फलंदाज सिद्ध करून देतात. खास करून सुशांत मोकल असेल किंवा शेखर भगत. एका बाजूला खरा अर्थ कळव्यात संघाचा सुशांत मोकल, दुसऱ्या बाजूला हमरापूरचा अर्थात शेखर भगत. परंतु इतर मात्र दादर गावचा हा अभिषेक पाटील काय करतोय पाहायचा आहे. षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू होता. अशा प्रकारच्या चेंडूला मी म्हणेन खऱ्या अर्थात तुम्हाला थारा नसेल तुम्ही प्रत्येक चेंडू जर असं टाकाल तर प्रत्येक चेंडू षटकार किंवा चौकार येऊ शकतोय आणि याचं रूपांतर बघा मैदानात त्याचा सापडले त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना मिळतोय. 4 धावने संघाची पुन्हा त्या संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 29 धावा. असे जर फटके येतील ना तर मी म्हणेन तुमचा आकडा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मार खावं लागेल. क्रिकेटमध्ये तुमचं चेंजेबिलिटी पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. कधी तुम्ही स्लो आर्म कधी फास्ट आर्म करणं म्हणजे परिवर्तन करणं क्रमप्राप्त आहे. असे गोलंदाजी करेल तर मोठे दोन्ही फलंदाज मात्र मोठे फलंदाज शेखर भगत असेल आणि सुशांत जर हा चेंडू असेल तर मी अगदी ऑफच्या डोक्यावर हा षटकार आणला असता. त्याच्यावर त्याने मनगटावर ताकद आहे. परंतु पाहायचं आहे 2 चौकार आल्यानंतर थोडीशी मानसिकता बिघडली असेल, थोडंसं मनोवैज्ञानिक प्रेशर आलं असेल गोलंदाज. हे मनोवैज्ञानिक प्रेशर तुम्ही भेगडून द्या. कारण प्रत्येकाची वेळ आहे. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी. हे तुम्हाला गणित आणि क्रिकेटमध्ये असंच असतं मित्रांनो. तुमची शक्ती संपली ना तर तुम्ही युक्ती वापरा आणि तुमची युक्ती संपली असेल ना तुम्ही शक्ती वापरा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काव आहे. परंतु इथे मात्र मग काय करतोय शेखर भगत एक्झॅक्टली काय करतोय शक्ती वापरत नाहीये, युक्ती वापरतोय. फक्त चेंडूला फक्त दिशा देतोय आणि त्याचं रूपांतर 4 धावसंख्येत मिळतात म्हणजे फायदाच होतोय. यावेळेस मात्र रणनीती आखली पाहिजे आणि रणनीती क्रिकेटमध्ये अगदी या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. षटकातील तिसरा चेंडू 29 धावा. बघा पुन्हा एकदा बघा पुन्हा परंतु हा चेंडू मात्र देऊन जाईल धावा पाहायचा आहे. परंतु इथे मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं तोपर्यंत मिळतील या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावा मिळाल्यानंतर संघाची एकूण धावा हा क्या गोट्या मात्र इथे बघा गोट्या लालच बुरी बाला हे असं वाटत होतं. धावसंख्येला फक्त तुमच्याकडे क्षमता आहे. मी नेहमी सांगतो तुमच्याकडे मोठे फटकाची क्षमता आहे पण तुम्ही एका सिंगल धावचा कंजूसपणा करत असता तेव्हा मात्र इथे तुम्हाला भुर्दंड भोगावा लागतो. परंतु इथे मात्र संघाची एकूण धावसंख्या फलकावर जाईल ती 31 धावा. सकाळचा सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आर्द्रतेचं प्रमाण असल्यामुळे मैदान थोडंसं थंड असेल. परंतु इथे मात्र 11-12 वाजता नंतर मोठ्या प्रमाणात ऊन पडल्यानंतर टणक मैदान होऊ शकतोय. परंतु एकूण धावसंख्या जेव्हा सुरुवात झाली आहे अगदी या ठिकाणी पहिल्यांदा दुसरं षटक चालू आहे आणि 31 धावा. सुहास सर मी म्हणेन इथून जर विचार केला 5 षटकांचा विचार केला तर मी 70 आकडा नक्कीच आपण पाहू. कारण आणखी देखील 3 षटकं शिल्लक आहेत. परंतु पाहायचं आहे समोर गोल फलंदाज शेखर. परंतु इथे मात्र नाहीये. चांगला चेंडू छानसा चेंडू एक मेडान डिलिव्हरी जातोय आणि असं वाटतो की शेखरला की हा चेंडू कदाचित मे बी ऑफ टिकच्या खूपच बाहेर जातोय. परंतु नाहीये पंचांच्या दृष्टिकोनातून येस इट इज द बेस्ट डिलिव्हरी. हा चेंडू अप्रतिम चांगला चेंडू. पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाज अभिषेक. हो हा चेंडू यावेळेस अगदी छान अगदी सुंदर अप्रतिम लाजवाब क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल कारण पहिल्या काही चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये आणि नंतरच्या काही चेंडूमध्ये मोठ्या प्रमाणात मार खाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या 31. ही धावसंख्येला कुठेतरी मी आळा घातला पाहिजे. जी धावसंख्येचा ओघ आहे धावसंख्येचा स्पीड अप आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजे. जी गाडी अर्थातच शेखर आणि जी सुशांत मोकलची गाडी अगदी टॉप लेवल जाते ती मात्र कुठेतरी तुम्ही सेकंडवर आणली पाहिजे. परंतु इथे बघा कुठेतरी फटका मी म्हणेन पुन्हा चेंडू कदाचित मे बी जाईल चौकार आणि चौकारचं स्वागत करूया गोल्डन डीजे. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या तर 35 धावा 35. काय सुहास सर 35 आकडा किती छान वाटतोय ऐकायला.
शालेय जीवनामध्ये या आकड्याला आपण खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारण बघा विद्यार्थ्यांना विचारा कारण आपण चर्चा नेहमी चालू असते. फक्त आपल्याला 35 मिनिटू दे आणि यावेळेस मात्र विचार केला तर व्यासपीठाकडे आमचे या ठिकाणी आम्हाला ते ब्रँडेड शूज जे आम्हाला पुरस्कृत केले ते अर्थातच या हनुमानपाड्याचे सन्माननीय अनिकेत पाटील यांनी या स्पर्धेसाठी ब्रँडेड शूज दिले. त्यांचं देखील मी खूप आभारी मानेन. आणि मित्रांनो 35 जावा खऱ्या अर्थानं कविराज आपल्याला माहीतच असेल शालेय जीवनामध्ये 35ला किती आकडा किती महत्त्व आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मित्रामध्ये चर्चा असतेच ते फक्त मराठीला किंवा इंग्लिशला 35 भेटू दे बस चर्चा असते. आणि हा आकडा मात्र शालेय जीवनामध्ये खूप सुंदर आकडा आहे. 35 जिंदाबाद असं म्हटलं जातं. आणि आज धावसंख्या देखील 35 पहिल्या षटकामध्ये 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा टोटल मोज ओव्हर्स इट्स मीन दॅट येट नाऊ रिमेनिंग एट 3 overs it meant that 18 dealers to go for the first side match is between I think the Fritz Freiter the others and I think Nihal 11 Hanumanpada wish with a good golden tournament हमरापूर प्रीमियर लीग यस HPPL. जाऊया मैदानाकडे जिकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश मात्रे वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन होईल. परंतु समोर सुशांत मोकल गोट्या क्या बात आहे. वैयक्तिक जर गोट्याची खेळी पाहिली तर 14-16 धावांची नाबाद खेळी. परंतु इथे सुशांत मोकल क्या बात आहे. परंतु इथे असं चालणार नाही मित्रा. कारण असा चेंडू आला तर चेंडू मी म्हणे षटकार नव्हे कडकत 8 जाऊ शकतोय. आणि पंचांच्या माधून येस इट इज अ बिग 6 आणि त्याचं स्वागत करेल येस गोल्डन डीजे. सुहास सर आज माझ्या सकाळच्या सत्रामध्ये चेंडूला मात्र सीमारेषेची ओढ लागली आहे. कारण आतापर्यंत विचार केला षटकार चौकार षटकार चौकार षटकार चौकार देतात. म्हणजे धावसंख्येचा मात्र जो आकडा आहे तो सातत्याने आणि आमच्या स्कोरर कविराजला देखील बिझी ठेवण्याचं काम या ठिकाणी स्कोररला ठेवले आहे दोन्ही फलंदाजांना. आणि एकूण धावसंख्या 41-41 जावा. हा चेंडू मात्र या ठिकाणी मला काबू करण्याच्या दिशेने येतोय. परंतु इथे मात्र चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. आणि या ठिकाणी सिंगल एका धावसंख्येला क्रिकेटमध्ये फारसं महत्त्व आहे. परंतु इथे संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ते 42 धावा 42 लॉस ऑफ द 1 विकेट्स. एक बाद 42 आणि बाद होणारा फलंदाज आहे तो म्हणजे सागर पाटील. सागर पाटील वैयक्तिक 0 धावसंख्येवर बाद झाला. डोनाल्ड घेऊन गेला होता आपल्या संघासाठी. परंतु इथे मात्र गोलंदाज कुठेतरी चांगलं कमबॅकिंग करावं लागेल रुपेश याला. कारण समोर जो अगदी दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत शेखर भगत आणि सुशांत मोकल. हो हो काय बात आहे सर. पुन्हा एकदा केलेल्या चुका वारंवार त्याच चुका तुम्ही करता. आणि मित्र क्रिकेटमध्ये नेहमी सांगत असतो तुम्हाला चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुका सुधरा. या छोट्या छोट्या चुका सुधरा. या चुका सुधारल्या नाहीत ना त्या चुकांचे कधी खेळे होतील हे सांगू शकत नाहीये. कारण क्रिकेट मला चुकीला माफी नाहीये. एक चूक इंटरनेटचा विचार केला तर अगदी आपल्याला माहित आहे जगामध्ये असा एक रेकॉर्ड झाला 264 धावांचा 4 धावसंख्येवर फक्त झेड सोडला होता दिलशान परेराने. परंतु इथे मात्र पाहिजे गोलंदाजी मार्कवर. हो 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 क्या बात आहे. चेंडू येतोय अगदी या ठिकाणी. आज मात्र खऱ्या तर मोठे मोठे फटके पाहायला म्हणतात. टनाटन फटके येतात नसतोय. षटकाराचं स्वागत डीजे गोल्डन. तर 50वा षटकार पाहायला मिळतो. येस सुशांत मोगलच्या बॅटनं निघाला हा 50वा म्हणजे आजपर्यंत म्हणजे कालचा संपूर्ण दिवस आणि आजचा पहिला दिवस आणि आता पहिल्याची पहिली इनिंग आणि 50 षटकारांची नोंद झाली आहे. आणि 50वा षटकार अर्थात गोट्याच्या बॅटमन निघाला आहे. 29 धावांची नाबाद केली सुशांत मोकल कडनं आपल्या संघासाठी आहे. निहाळ 11 हनुमानपाडा संघासाठी. परंतु रुपेश याचा पुढचा चेंडू हो हो पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय. मंडळ या त्यानं मिडवीच्या दिशेने चेंडूला उचला. आणि बघा मगाशी सांगितले मी की तुम्ही या छोट्या छोट्या चुका ह्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत. कारण इथे मात्र तुमच्यावर दबाव आणि फक्त दबाव काय गोट्या मात्र फलंदाजी करतोय. आग ओकळ्यासारखी फलंदाजी करतोय आणि मैदानावर चहूबाजूला फलंदाजी करतोय. याचा अर्थ मग धावसंख्येचा वणवा मैदानामध्ये पेटलाय की जिथे षटकार चौकारच येतात. आमचे स्कोरर सांगतात की एकूण धावसंख्या झाली आहे त्या आतापर्यंत झाली आहे ते म्हणजे
53 धावा, 50 धावा पूर्ण झाल्या. येस, क्रॉस द 50. येस, हार्टली वेलकम टू 50. काय बात आहे, 53 धावा आणि तिसरं षटक चालू आहे आणि 53 धावा. का सुहास सर, मी माझा आकडा थोडंसं पाठीमाग, माझे शब्द पाठीमाग घेतोय. कदाचित 50 70 नव्हे तर इथून मात्र 90चा आकडा कदाचित मे बी आपण पाहू शकेल. कारण तिसरं षटक चालू आहे, 53 धावा झाल्यात. मग धावसंख्येचा काय ओघ आहे, धावसंख्येचा काय मात्र स्पीटअप आहे मी म्हणेन. परंतु पाहिजे आहे हा 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 चेंडू यावेळेस बघा, चेंडू कदाचित 1-2 धावा देऊन नक्कीच जाईल की काय असं वाटतं. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकदा मिळते संघाच्या एकूण धावसंख्या झाल्या तर 54 धावा, 54 लॉस ऑफ 1 विकेट्स. आय थिंक थर्ड ओव्हर इज ऑन. तिसरं षटक चालू आहे आणि या ठिकाणी सुहास सर एकंदरीत तिसरं षटक देखील या ठिकाणी संपलं गेलंय. मग 3 षटकामध्ये जवळजवळ 54 धावा झाल्यात आणि जवळजवळ आपण विचार केला जवळजवळ 18च्या सरासरी चालतो. 18 धावांची सरासरी. म्हणजे असं जर 18 धावांची सरासरी असेल सुहासन, तर मी म्हणेन आणखी देखील 2 षटकं आहेत. म्हणजे 18 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 75-80 धावा येतील का? 80 धावांचा आकडा पाहायला मिळेल. परंतु हे जर आणि तर, क्रिकेटमध्ये जर आणि तर हो शब्दाचं फारसं महत्त्व नाही, पण मराठी भाषेमध्ये जर आणि तर वापरलं नाही तर ती मराठी भाषा देखील पूर्ण होत नाही आहे. आणि येस परमेश्वर. सर थँक्यू नवनाथजी. यावेळेस प्रमुख अतिथी कक्षामध्ये शुभम भगत या ठिकाणी आणि आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने जे मैदान दुर्गादेवी हमरापूर संघाचे. मी विनंती करेल आयोजकांना की आपण शुभम भगत यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. रुपेश पनवेलकर यांना मी विनंती करेल की आपण शुभम भगत यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. खूप मोठं सहकार्य यावेळेस दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या माध्यमातून हमरापूर विभाग प्रीमियर लीगसाठी लाभतोय. आणि हे जे मैदान आहे आणि या दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूरचे सदस्य शुभम भगत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. हॅलो, थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या फलकावर झाल्या ते 54 धावा. इथे 54 धावा अगदी धावसंख्येला अगदी चांगला आकार देताना दिसतोय. इथे मात्र आज नक्कीच या निहाल हनुमान पाडाचे आमचे टीम ओनर जे आमचे प्रवीण पाटील आहेत ते देखील थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य असेल. आणि का म्हणून नसावं, आपण जो संघाचा संगम आहे आपला त्याचा सार्थ अभिमान आहे. आमचे टीम मॅनेजर सतीश पाटील आणि आमचे खऱ्या अर्थानं टीम ओनर प्रवीण पाटील खऱ्या अर्थाने या ठिकाणी नक्कीच आनंदी असेल. पहिली काय स्टार्ट केली आहे, सुरुवात काय झाली आहे. मी नेहमी सांगा जर सुहास सर आपला पहिला पाऊल जर चांगला पडतो ना तर दुसरा पाऊल देखील तो त्यात पण चांगला पडतोय. पण यावेळेस मात्र काय सुरुवात स्टार्ट केली आहे गोटी आणि शेखर भगत सरांनी. कारण शेखर भगतला खऱ्या अर्थाने एक सिनियर खेळाडू आहे हमरापूरचे. आमच्या पेठच्या मैदानावर त्यांना पिच रिपोर्टर्स क्युरेटर्स हे देखील म्हटलं जातं. कारण काय मेहनत मैदानावर काय मेहनत आहे आणि पिचचा जास्त अंदाज त्याने जास्त अनुभव आहे. हे म्हणून या ठिकाणी पाहिजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो. बादल मात्रे हा दादर गावचा फलंदाज, अष्टपैलू असा फलंदाज, ऑलराऊंडर आहे, चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज. परंतु इथे समोर असेल बादल टू सुशांत मोकाल. पहिला चेंडू, क्या बात आहे. इथे मात्र रणनीती आखली गेली आणि बादल मात्र सिद्ध करून दाखवलंय. येस आय एम रेडी, येस आय एम रेडी. आणि मात्र एक वादळी खेळी मैदानाच्या बाहेर होतोय. ऐकूया गोल्डन डीजे. बादल मात्र एका बाजूला आहे, एकावर सुशांत मोकाल आहे. ही सरळ लढत होती. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये आम्ही पाहिलं, सुशांत मोकालला देखील पाहिलं होतं आणि बादलला देखील पाहिलं होतं. कारण कोणाच्या कुठं मायनस पॉईंट कुठले आहेत, प्लस पॉईंट कुठले आहेत हे एवढं. म्हणूनच काय आज या प्रेम विभागाचे स्टारकास्ट फलंदाज म्हणून बादल मात्रेकडे आम्ही पाहतोय, सुशांत मोकालकडे पाहतोय, प्रसाद पाटीलकडे आम्ही पाहतोय आणि कोण आज दाखवून दिलंय. आणि खऱ्या अर्थानं सुशांत मोकलची ती वादळी खेळी आहे. हे घोंगावलं होतं वादळ, हे आता शमलेलं आहे. कारण मैदानामध्ये किती प्रमाणात घोंगावलं होतं. आमचे स्कोर अंकी जवळ त्यांना
4 षटकार 2 चौकार अशा जवळजवळ 34 धावांचं एक 9 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान दिलं. हे योगदान मोठं योगदान आहे. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे आणि इथे तुम्हाला कमी चेंडूमध्ये आपला दर्जा दाखवायचा आहे. जिथे 5 षटकार म्हणजे 30 चेंडूमध्ये तुम्हाला खेळ द्यायचा आहे आणि जर तुम्ही 9 चेंडूमध्ये इथं 4 षटकार आणि 2 चौकार मारू शकतात म्हणजे तुमची खेळी नक्कीच या ठिकाणी प्रशंसनीय आहे. या बोलण्यास मला काय वाटणार नाही. पण बादल मात्र बघा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र गोट्यासारखा फलंदाज बाजला. हे ऑल क्रेडिट्स गोज टू दिस टाइम बादल मात्रे. हो पुन्हा एकदा हा चेंडू अगदी जमिनीला रेंगळत जमिनीला गुदगुल्या करत जातोय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. इथून सोपं नसेल कारण शेखर बघितला माहिती आहे अगदी माझ्या आता मात्र या सामन्याची सर्व सूत्र हे मला हाती घ्यावी लागतील कारण सुशांत मोकळ बाद झाल्यानंतर या ठिकाणी थोडंसं मानसिक दबाव धावसंख्येला कुठेतरी जो आळा बदला कुठेतरी धावसंख्येचा ओघ तो थांबलेला आहे. त्याचं स्पीड कमी झालेलं आहे. परंतु पाहायचं आहे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो आहे. परंतु बादल समोरचा हो हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मेडूच्या दिशेने चेंडूला चेंडू क्षेत्ररक्षक 2 उचल आहे परंतु क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही वारंवार त्या चुका करतात आणि मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगलचे डबल आणि 2 धावने संघाची एकूण धावसंख्या झाल्या. त्या स्कोरर सांगतात 2 गडी बाद 57 क्या बात आहे. इथले मात्र काय फलंदाजी परंतु कुठेतरी ओघ थांबलाय. 57 धावा असं वाटत होतं की सुशांत असल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला ओघ वाढेल परंतु इथे पाहायचं आहे बादलने काय मात्र स्वतःला सिद्ध केलंय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा नक्कीच प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्ध करतील. येस हो हा चेंडू थोडासा समोरून उचली घेणारा चेंडू होता. मी म्हणेन एक नक्कीच चांगला चेंडू कारण तुमच्याकडे चांगली गती होती दिशा होती आणि या ठिकाणी रिदम्स देखील ताल रिदम्स आणि या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे होत्या. परंतु इथे मात्र काय गोलंदाजी काय वापसी केली सुहास सर इथे लक्षात घ्या. मात्र म्हणूनच काय या ठिकाणी बादल मात्रे या संघाचा संघाचं नेतृत्व करतोय. बादल मात्रे पाहायचं आहे आमचे टीम ओनर प्रवीण ठाकूर आणि आमचे टीम मॅनेजर अतुल ठाकूर या संघाचं पुन्हा एकदा हा चेंडू इथे बघा इथे मात्र ओलवून घेतलाय आणि स्वतःला सिद्ध केलंय आणि पंच इशारा का येस इट इज द 6 आणि हा मात्र षटकाराने संघाचे एकूण धावसंख्या आमचे स्कोरर संघात झाल्या त्या 63 धावा. 63 आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय. अगदी 4थं षटक चालू आहे आणि 63 धावा इथे काय सुरुवात झाली आहे. मग जसा गोट्या बाद झाल्यानंतर उणीव भासू देत नाहीये खास करून शेखर भगत आणि मात्र आपल्या संघाला मात्र एका सुरक्षित धावसंख्येवर येताना दिसतोय. सुरक्षित कारण 63 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि काय फटकेबाजी षटकार चौकार मात्र मी म्हणेन 1-2 फक्त धावा सिंगल डबलची धावच आली नाहीये म्हणजे एक डबल आली आहे. हा चेंडू पुन्हा हा चेंडू क्षेत्ररक्षण मात्र धावल्यानंतर क्षेत्र चांगलं झालंय तोपर्यंत पुन्हा एक सिंगल धाव आली आहे. एका धावसंख्येने या ठिकाणी म्हटलं गेलं तर 4 षटकांचा या ठिकाणी जवळजवळ खेळ संपला गेलाय. एकूण धावसंख्या फलकावचे 64 धावा. या व्यासपीठावर आताच उपस्थित लाभले आहेत ते आमच्या या सन्माननीय कपिलजी कोहली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अर्थातच परमेश पाटील यांना विनंती करतोय आजचे आमचे बड्डे बॉय हे सामन्याचे आमचे लिगली आमची एक कॉमेंटेटर्स या ठिकाणी परमेश पाटील यांना विनंती करतोय कपिल पाटीलचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शार प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित कराय आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान. आयोजकांचं काय या ठिकाणी एवढी प्रशंसा करत तेवढी कमी आहे कारण बारीक लक्ष पाहुण्यांचं स्वागत आणि आलेल्या म्हणजे प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत केले होते. म्हणूनच काय ही शृंखला गोल्डन शृंखला आहे. गोल्डन टुर्नामेंट मी का म्हणेन की 2022 मधलं पहिलं या क्रिकेटचं पर्व मला सुरुवात झाली आहे आणि काय या ठिकाणी या आयोजकांच्या माध्यमातून काय मेहनत घेतली आहे. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आहे आणि किती मोठी मेहनत घेतली आमच्या आयोजकांनी. आमचे सर्व आयोजक अर्थात खास करून आमच्या अध्यक्ष सन्माननीय प्रवीण पाटील मनोज पाटील उपाध्यक्ष वैभव ठाकूर सचिव रुपेश पनवेलकर खजिनदार कल्पेश म्हात्रे खजिनदार आणि परमेश पाटील सल्लागार यांच्या अविश्रांत मेहनतीने या ठिकाणी संपूर्ण शृंखला 100% यशस्वी झाली आहे असं म्हणेन मी. आणि या ठिकाणी आमचे विशेष करून या प्रीमियर लीगचे या विभागाचे 17 गाव आहेत. 17 गावानं भरलेले हे विभाग आहे. खऱ्या अर्थानं हमरापूर विभाग प्रीमियर लीग म्हणजे हमरापूर डिव्हिजन प्रीमियर लीग SDAPL असं म्हणता येईल. परंतु गोलंदाज पुन्हा त्या षटकातील पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी होती. अपील केला होता येस अपील परंतु येस या ठिकाणी येस पंच इशारा करत आहे येस इट इज आणि यावेळेस मात्र पाहायचं आहे येस रिव्ह्यू
येस येस अगदी अगदी इट्स नो म्हणजे तुम्ही लेग बिफोरला रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये लक्षात घ्या. आणि पहिला चेंडू या ठिकाणी लेग बिफोर द LBWच्या स्वरूपाने बाद झाला आणि याचं स्वागत आपण ऐकूया गोल्डन डिझेल ऐकूया. शेखर भगत एकूण धावसंख्येने मला वाटते जवळजवळ 29 धावसंख्येचे योगदान दिलं. 29 आणि गोट्या 34 अशा 29 धावांचं योगदान. सिंगल डबल चौकार षटकार अशा 3 चौकार 4 चौकार 1 षटकार 4 चौकार 1 षटकार. या ठिकाणी आमच्या जोहे गावातील खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध आमचे मूर्तिकार आणि क्रिकेटचे अगले मायकल जोहे आणि यांच्या माध्यमातून बऱ्याचसं क्रिकेट ज्यांनी खेळलं ते आमच्या जोहे गावचे सन्माननीय गोपीनाथ मोकळ याकडे उपस्थित आहे. आम्ही रायगड 40+ देखील मेंढगलच्या मैदानावर गोपीनाथ मोकळ सरांना पाहिलं आहे. आपण आज या ठिकाणी आपल्या विभागाचे मॅचेस आहेत. उदाहरण गोलंदाज पुन्हा हा चेंडू काय क्लास दिलाय मात्र क्षेत्ररक्षण होताना दिसतो परंतु इथे मात्र चेंडू रेंगळत चेंडू जातोय चौकारासाठी आणि 4 धावना संघाचे एकूण धावसंख्या झाल्यात त्या म्हणजे आमचे स्कोरर सांगतात की 68 धावा झाल्यात. आणि या ठिकाणी मी विनंती करतो परमेश 68 धावा पूर्ण झाल्यात आणि काय सुरुवात झाली आहे. कृपया नक्कीच ही आजचा संपूर्ण दिवस क्रिकेटचा गोल्डन दिवस क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं मोठे फटके मोठा स्कोर होऊ शकतोय आणि काय सपोर्ट या ठिकाणी अर्थातच या ठिकाणी स्वर्गीय प्रमोद पाटील पिंट्या शेट स्टँड मध्ये आमचे प्रेक्षक वर्ग काय यंग जनरेशन सर्व आहेत यंग. येस यावेळेस मात्र जवळजवळ संघाची एकूण धावसंख्या पालकावर झाल्या ते 68 धावा. 68 धावा झाल्यात. काय सुरुवात झाली स्टार्ट अप्रतिम सुरुवात झाली आहे. येस सामना सुरुवात झाली आहे. पुन्हा गोलंदाज अनुराग नाईक. आहा क्या बात है अप्रतिम लाजवाब फटका मिडविकेट डिसिजन चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु मिळतील फक्त एकच धाव ओव्हर थ्रो कदाचित मे बी ओव्हर थ्रोच्या धावा देखील हा आज पूर्ण संपूर्ण या ठिकाणी प्रीट फायटरची मला आज क्षेत्ररक्षण अगदी मुलातच आवडली नाहीये. काय क्षेत्ररक्षण खराब होते ना एक क्षेत्राच्या जोरावर मात्र तुम्ही मोठ्या या ठिकाणी बऱ्याचशा धावा बहाल केल्या विपक्ष संघाला. या ठिकाणी आजचं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं मी म्हणेन कुठेतरी अगदी खराब झालं आणि क्षेत्ररक्षण तुमचं क्षेत्ररक्षण अगदी चांगलं व्हायला पाहिजे होतं कारण तुमच्याकडे मोठे क्षेत्ररक्षण चांगले क्षेत्ररक्षण असताना देखील परंतु आज या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी प्रभावित केलं खास करून समोरच्या फलंदाजानं खास करून गोट्या आणि खास करून शेखरनं. परंतु या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं अनुराग जो गोलंदाजी करतोय आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय 7 धावा बहाल केल्या एकूण धावसंख्या झाल्या तर आणि पुन्हा यावेळेस मात्र पाहिलं चेंडू तिथे रेंगळतोय धावसंख्या स्मित आहे धावसंख्या रुकलेली आहे थांबलेली आहे. आतापर्यंत 3 बाद एकूण धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 71 धावांचं योगदान आता पण दिलंय. मग अशी मी सांगले की 70 हा आकडा आपण पाहू आणि आपण पाहिले देखील आहे आणखी देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. अनुराग काय करतोय फलंदाजी इथे मात्र तुम्हाला सिद्ध करावं लागेल चांगल्या धावसंख्येला रोखावं लागेल परंतु गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधलं द्वंद्व मैदानाकडे पाहायला मिळेल. षटकातील 5वा चेंडू उलटॉस चेंडू इथे मात्र पाहायचं आहे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू कदाचित मात्र या ठिकाणी जातोय आणि झाल्यानंतर कदाचित हा चेंडू पुन्हा लॉंग स्टॉपकडे जातोय आणि यावेळेस मात्र चौकार संघाची एकूण धावसंख्या झाली आहे त्या 75 धावा 75. आणखी देखील येस रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके येस येस 50वा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. ओके ओके प्ले डिलिव्हरी
ओके, चला सामन्याला सुरुवात करा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. एकूण धावसंख्या फलकावर झाली तर 75 धावा. रिव्ह्यू घेतला होता आणि त्याच्यामध्ये प्ले डिलिव्हरी पाहिलेला. यस, षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाज अनुराग पाटील समोर असेल फलंदाज, परंतु पाहायचा आहे 75 धावा पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा महाप्रहार केला गेलाय, प्रहार केला गेलाय, मिड विकेट मोर अगदी क्लिअर केलंय. हा जातोय झणझणीत सणसणीत उत्तुंग असा षटकार. त्यांना एक एक सामाजिक व्यक्तिमत्व आणि एक मी म्हणेन एक अष्टबल व्यक्तिमत्व, क्रिकेटचे देखील माझे भूतपूर्व खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे जोहे गावातील सन्माननीय गोपीनाथ मोकल जोहे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. अर्थातच या ठिकाणी सन्माननीय बाबू नागे संजय पाटील यांना विनंती करतोय. संजय पाटील यांना विनंती करतोय गोपीनाथ मोकल यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यस, गोपीनाथ मोकल या ठिकाणी आपल्या जोहगावचे असत. यस, सातत्याने आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून पाहिला. या संजय पाटील यांना विनंती करतोय. सन्माननीय गोपीनाथ मोकल एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते खऱ्या अर्थानं, आणि आज देखील या ठिकाणी एक चांगले मूर्तिकार त्या आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो पेन शहर म्हणला तर खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचं सुप्रसिद्ध असे मूर्तिकार पेणचेच आहेत. यस, आपण जाऊया अर्थात परमेश पाटील सरांकडं. हॅलो, थँक्यू. नेक्स्ट मॅच दुसरी लढत असेल रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा विपक्ष सिद्धी सवन वॉरियर्स. मी विनंती करेल हनुमानपाडा संघाचा कर्णधार प्रसाद पाटील कलवे आणि सिद्धी सवन वॉरियर्स संघाचा कर्णधार प्रथमेश पाटील याला आमची विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो, व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये सन्माननीय रामचंद्र पाटील जिते यांचं यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. अर्थातच या ठिकाणी सन्माननीय बाबू नागे यांना विनंती करतोय. बाबू नागे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रुपेश पाटील जिते यांचा यथोचित सन्मान होतोय. यस, रुपेश पाटील आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. कारण जीवनामध्ये सर्वात मोठी वेळ आहे, सर्वात मोठी वेळ तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिलीत, आमच्या शृंखलेला भेट दिलीत, त्याबद्दल आम्ही खरं तर तुमचं सतत आभार. वेळ फार महत्त्वाची आहे. तर सन्माननीय थँक्यू. या ठिकाणी टॉस करण्यासाठी प्रमुख अतिथी गोपीनाथ शेठजी मोकल साहेबांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच दुसरी लढत असेल आजच्या दिवसातील रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा संघाचा संघनायक असेल प्रसाद पाटील कलवे आणि त्यांच्या विपक्ष संघ असणार आहे सिद्धी श्रवण वॉरियर्स प्रथमेश पाटील असेल या संघाचा कर्णधार. मी आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय गोपीनाथ शेठजी मोकल यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसरी लढत आणि त्या दुसऱ्या लढतीचं नाणेफेक करायचे आहे. खूप इम्पॉर्टंट टॉस असेल आणि मैदानात आपण पाहू शकताय की जिथे प्रीत फायटर दादर विपक्ष निहाल 11 हनुमानपाडा. टॉस जिंकले असं प्रीत फायटर दादर संघाने क्षमा असावी रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा संघाने. प्रसाद, यावर्षीचं आयोजन कसं वाटतंय आणि काय निर्णय असेल? नक्कीच आयोजन तर म्हणावं तर 100% एफर्ट लावलाय कमिटीच्या सदस्यांनी आणि अमरापूर विभागाने, कारण की एवढा भारी आयोजन आपल्या पेन विभागात तरी नाहीच बघायला भेटला आणि मला वाटतं रायगड प्रीमियर लीगच्या नंतर हा पण एक चांगला आयोजन आहे. थँक्यू प्रसाद. टॉस जिंकले, किती इम्पॉर्टंट टॉस होती आजची? नक्कीच टॉस तर इम्पॉर्टंट होते, कारण की नवीन प्लेअर आहेत की कॉम्बिनेशन कसा होईल नाही नक्की माहिती नाही, त्यामुळे फील्डनुसार बघता तरी येईल की कोण कसा खेळतो आणि कुठपर्यंत एफर्ट देतो. यस, समोरचा प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला तर सिद्धीश्रवण वॉरियर्स प्रथमेश पाटील यांचा हा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट काही रणनीती आखल्या गेल्यात का? नक्कीच रणनीती अशी काय नाही स्पेशली, पण एक चांगली टीम आहे सिद्धेश्वर, कारण की प्रथमेश आहे, गोट्या वगैरे आहेत, चांगले प्लेयर्स आहेत, त्यामुळे एक चांगली टीम आहे, त्यामुळे एक चांगला मॅच बघायला भेटेल अशी अपेक्षा आहे. थँक्यू प्रसाद. खूप इम्पॉर्टंट टॉस खऱ्या अर्थाने जिंकलाय रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा संघाने. आपण जाऊया आपल्या समोर आहेत प्रथमेश पाटील. प्रथमेश, यावर्षीचं आयोजन कसं आहे? बिग ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर आहे, आयोजनाविषयी काय म्हणशील? यावर्षी तर आयोजन खूप सुंदर आहे. खरं तर मी हे सांगतो की परमेश्वर तुझ्या मुलं आणि कमिटीच्या मुलं हे भरपूर सुंदर आयोजन झालेलं आहे आणि आयोजन खूप सुंदर आहे.
प्रथमेश, खूप इम्पॉर्टंट टॉस खऱ्या अर्थाने तुम्ही गमावलेस, परंतु मॅच अद्याप सुरू झालेली नाही आहे. असं टॉस हरलो म्हणून का मॅच हरलं असं होत नाही आहे. सो बॅटिंग वाटायला आले आपल्या, किती धावांचं टार्गेट असेल आणि खऱ्या अर्थाने मैदान तुझ्या अगदी ओळखीचं आहे. सो त्याबद्दल काय म्हणशील? बॅटिंग आले, आम्हाला बॅटिंगच करायची होती पहिली फर्स्ट, कारण तर बॉलर त्यांच्याकडे 2 चांगले आहेत, प्रसाद दादा आणि नशीब. त्यांच्या 3 ओव्हर तर निघतील, पण पुढच्या 2 ओव्हरला आम्हाला चांगलं मारायचं आहे आणि 60 ते 70च्या आसपास आमचं लक्ष असेल. असं अंतिम प्रश्न असेल, आपले जे ओनर्स आहेत खऱ्या अर्थाने, तर आपण विचार केला विनोद म्हात्रे आणि दुर्वास, ओनर विषयी काय म्हणशील? ओनर तर खूप सुंदर आहेत, त्यांनी मला चान्स दिला, त्यांचं मी त्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं कॅप्टन बनण्यासाठी चान्स दिलेला आहे. थँक्यू प्रथमेश. सो दुसरी लढत आपण पाहणार आहोत. रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा अगेन्स्ट सिद्धी श्रवण वॉरियर्स. टॉस जिंकले रुपेश दादा 11 मनसे या संघाने. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय महेंद्र पाटील हनुमानपाडा. तर मी सूर्यास पाटील सरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महेंद्र पाटील हनुमानपाडा यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. सूर्यास पाटीलांना विनंती करतोय, सन्माननीय महेंद्र पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यस, अतिथी कक्षामध्ये आता ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते महेंद्र पाटील सर यांचा यथोचित सन्मान होतोय. आता सूर्यास पाटीलांना विनंती करतोय, मायेची उबदार शार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मांगल्याचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. और स्टार्ट द गेम. ओके, पहिला चेंडू नो बॉल. तर आपण आलात, आम्ही आपले आभार. चला मित्रांनो, आपण नाटकाचा पहिला प्रयोग संपला, दुसऱ्या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. तर ऐकूया पुन्हा त्या समालोचक कक्षामध्ये पहिला बदल होताना दिसतोय. या विभागात एक नामांकित समालोचक, अगदी साखरेवरून गोडवा असणारे, आमच्या त्यांच्या भाषेमध्ये गोडवा आहे असे आमचे सहकारी मित्र. एका बाजूला नवनाथ म्हात्रे, दुसऱ्या बाजूला सुहास म्हात्रे. सुहास म्हात्रेंना आपण ऐकूया. धन्यवाद सर. 6 वेद 18 पुराण 64 विद्या 14 कालांचा अधिपती श्री गणेराचरणे वंदन करतो. आणि या पूर्ण खेळ क्रीडेची पंढरी ज्याला म्हटलं जातो, हा सर्वतर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटली जाते. वनूर राणरा दणकट गाला ओबड दोबड मातीचा, परी अंतरी संतनांदत या महाराष्ट्रामुचा. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटली जाते आणि त्या संतांच्या भूमीमध्ये वसलेला रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरस्पर्शाने पावन झालेली ही रायगडची नगरी म्हणजेच खेळ क्रीडेची पंढरी. याच पंढरीमध्ये पेण तालुका आणि पेण तालुक्यामध्ये वसलेला हमरापूर विभाग. आज वर्ष दुसऱ्यामध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022चं एक शानदार आयोजन. वर्ष दुसऱ्या आणि दुसऱ्या दिवसातील ही सोनेरी पहाट म्हणजे आजचा दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना तुम्ही पाहतोय, तो म्हणजेच प्रीत फायटर्स दादर विपक्ष निहार 11 हनुमानपाडा. खरं तर प्रीत फायटर्स दादर या संघाने इथे मात्र हे क्षेत्र प्रथमतः इथे मात्र गोलंदाजी करत असताना 82 धावा इथे मात्र जमवल्यात, ते म्हणजे निहार 11 हनुमानपाडी या संघाने. आणि इथे मात्र 11 या संघाचा हा पहिला षटक घेऊन आलेला तो म्हणजेच टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुशांत मोकल गोट्या कळवेगावचा सुपुत्र आज मैदानावरती गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सर, आपण आजच्या विचारचा खेळीचा विचार केला तर सुशांत आणि शेखर भगत या 2 नामांकित खेळाडूंनी सजवलेली ही धावसंख्या 82 धावांचं एक मोठं आव्हान समोर ठेवलंय, ते म्हणजेच प्रीत फायटर दादर या संघाच्या समोर. आज मात्र बादळ मात्रे, त्याच्याबरोबर आले शैलेश पाटील, हमरापूर संघाचा हा खेळाडू यावेळेस मैदानावरती आव्हांतर धावेने इथे धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजेच 2 धावा धावफलकावरती लागल्या. सुरुवातीला पहिल्याच षटकामध्ये ज्या वेळेला प्रीत फायटर्स खेळण्यासाठी इथे मात्र सज्ज झाला होता त्यावेळेला म्हणजे पहिला विकेटचं पतन झालं होतं. सुरुवात विकेटनी झाली, त्यानंतर सुरुवात मात्र एक स्वप्नवत सुरुवात मात्र गोटे आणि शेखर यांनी दिली आणि धावा 82च्या सरासरीने मग आहेत म्हणजे धावफलकावर येत आहेत. आता मात्र पहिल्या यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू बॅटला ब्रश होते आणि परतावा लागेल मात्र डावकुरा फलंदाज शैलेश पाटील याला बॅक टू द पॅव्हलिन. पहिला झटका, पहिला हादरा मिळतोय तो म्हणजेच निहार 11 हनुमानपाडा या संघाला. बॅक टू द पॅव्हलिन. धन्यवाद डीजे मास्टर गगन बेदी नजर, ज्याची पहाड सम विशाल काया, दगदगता सूर्य झुकतो जिथे आम्ही वंदितो प्रभू शिवरायांना. शिवरायांना इथे निश्चित मानवंदना जरूर देतोय. पहिला विकेटचं पतन झालं प्रीत फायटर्स दादर या संघाचं. पाहिलं तर बादल या संघामध्ये वादल निर्माण करणारा खेळाडू मैदानावरती आहे, परंतु त्याच्या बाजूला आलेला शैलेश मात्र स्वस्त्यात परतलाय. शैलेशच्या खेळीचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूंची खेळी केली आणि मात्र कोणताही
खातं न खोलता तो माझा डगआउटच्या दिशेने मात्र परतलाय आणि त्याची याच मात्र शैलेशच्या परतेनंतर यावेळेस मात्र वर्णी लागतोय नवीन फलंदाजाचं नाव आहे स्वप्नील. हा स्वप्नील खेळण्यासाठी जरूर येतोय. स्वप्नील पाटील दादर गावचा सुपुत्र. दादर या गावामधून क्रिकेट खेळताना आपण नेहमी पाहतोय. आज मात्र प्रीत फायटर्स दादर आपल्याच गावातील संघनायकाच्या दिशेने यावेळेस मात्र प्रवीण ठाकूर यांच्या संघनायकाच्या खेळीच्या या दिशेने आज मात्र संघ मध्ये उतरलेला आहे. त्याला माहिती आहे आपली भूमिका काय आहे, कारण बॅकफुटला आहे, मोठी धावसंख्या जमवायची आहे. यावेळेस मात्र सुशांत गोलंदाजी मार्कवर असेल, थोडंसं क्षेत्ररक्षणाची जमावण पाहतोय आपण. एक लेग स्लिपमध्ये एक तैनात असलेला खेळाडू, त्याच्यानंतर त्याला मध्ये डीपमध्ये घेऊन आलं जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला जर पाहिलं तर फ्लाय स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण पाहतोय एक पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर आपण बोलतोय सीडी मिडऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. अशा पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षकाची जमावट ठेवलेली आहे. यावेळेस मात्र मनसुबा असेल तो म्हणजेच ऑफ साईडच्या दिशेने खेळवण्याचा. विनंती असेल आपल्याला लगेच सामना सुरू करायचा आहे. आपण पाहताय की क्वालिफाईड पंचांच्या भूमीमध्ये शैलेश चव्हाण सर उरण, संतोष चौधरी शिरडोण हे 2 क्वालिफाईड पंच आपले या वेळेलाच मात्र मैदानावरती उभे असताना दिसतोय. 82 धावांचं मोठं आव्हान टार्गेट सेट केल्यानंतर निहार 11 हनुमानपाडा हा संघ यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारताना असताना मात्र डिफेन्स करताना पाहतोय. तर एक कडवी झुंज देण्यासाठी मैदानावरती उतरलेला आहे. आता मात्र नवीन खेळाडू यावेळेस स्वप्नील पाटील दादर या चेंडूचा सामना करेल. पाहूया सुशांत त्याच्या समोर उभा असेल तर बादल मात्र नावाचं वादल मात्र शांतपणे नॉनस्ट्राईक एडला विसावलेला दिसतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच दोन धावांच्या अंती आपल्याला 1 विकेटचं पतन झालेलं पाहतोय. येस, यावेळेस मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता. चांगली पिचिंग, चेंडू बॅटला ब्रश आणि स्वस्त्यात पुन्हा एकदा कोणत्याही धावेचं खातं न करता स्वप्नील पाटील आल्या पावली माघारी परततोय आणि संधी देतोय DJ मास्टरला. पद्धतीने केली त्याच पद्धतीने गोलंदाजी मात्र करतोय. का हा मला टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हटला जातो या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये, तो सुशांत मात्र आज मात्र मैदानावरती आपली खेळी करून एक चमकदार खेळी करत असताना पाहतोय. अगोदर फलंदाजी केली, यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय आणि यावेळेस मात्र बॅकफुटला ढकलतोय तो म्हणजे प्रीत फायटर दादर या संघाला. 2 धावेवरती लागलेला एक दुसरा झटका खूप मोठा झटका होता आणि यावेळेस मात्र रुपेश मात्र एक कोपर या खेळाडूची वर्णी मैदानावरती लागतोय. येस, विनंती असेल की आयोजक संघाकडून विनंती आलेली की आपण स्पीडअप करायचं मित्रांनो. बघू शकता की गेला सर आपण बघताय 15,000 व्ह्युअर्स कालपर्यंत जोडले होते आजच्या सकाळच्या पहिल्याच सत्रामध्ये. आज पाहतोय आपण जवळजवळ 1000 व्ह्युअर्स इथे आपल्याला जोडलेला दिसतोय. तर ज्या पद्धतीने ऑनलाईनच्या माध्यमातून जे व्ह्युअर्स सोडले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि इथे उपस्थित झालेले सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानावरती सुशांतचा पुढील चेंडू. येस, पुन्हा एकदा चांगली पिचिंग होती चेंडूला आणि बघतोय तर पाता चेंडू मात्र दन 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 करत जातोय सीमा रेषा पार, फरार येतोय चौकार. होऊन जाऊ दे DJ मास्टर. हा सर म्हटलं तर हा चौकार आला ना, हा चौकार आल्यानंतर मात्र एक थोडंसं हृदयाला थोडीशी थंडक लागेल, ती म्हणजे प्रीत फायटरला. कारण एक चौकार आला, याच्या अगोदर गेलेलं विकेटचं पतन आणि आलेला चौकार म्हणजे एक चांगलं कॉम्बिनेशन. आता मात्र ऑफ स्टंप टाकलेला चेंडू होता, खूपच बाहेर, पिचिंग खूप बाहेर होती, पंचांकडून हात फैलावले गेले आणि हा एक अवांतर चेंडू मात्र धावफलकावरती जोडला गेला. याच्या अगोदर सुद्धा एक चेंडू फेकी केला होता, अवांतर चेंडू. तदनंतर मात्र दुसरा चेंडू असेल. येस सर, बंटी सर आपण सुद्धा घ्यायचं आहे माईक प्लीज.
हॅलो हॅलो. असं विनंती असेल सुशांत आपल्या संघासाठी, शेखर भगत विनंती असेल आपणास, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. आम्ही ऑफिशियली लास्ट कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. नक्कीच खूप आयोजकांकडून आपल्याला खूप सूचना येतात, त्या सूचनेचं पालन करा मित्रांनो. प्रत्येक वेळेचं भान राहू दे आपल्याला. सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 7 धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र चांगला चेंडू होता, टच करण्याच्या नादामध्ये चेंडू गेला फ्लाय स्लिपमध्ये चेंडू, आणि तिथे मात्र धोका संभवतोय की काय. खूप चांगलं अपील झालं, परंतु अपील मला वाटते थर्ड अंपायरकडे फेकी केला जातोय, आणि इथे मात्र थर्ड अंपायर निश्चित चाचपणी केली जाईल की हा विकेट आहे की नाही. थोडंसं धोका संभवला असं वाटलं होतं. चाचपत केली गेली. साथ खूपच लेट आला होता, प्रतिसाद जरूर आला होता, परंतु यावेळेस मात्र मोठं विकेट जाईल का याची चाचपणी नक्कीच होऊन जाईल. यस, याच हमरापूर विभागाचे छगन पाटील हे दुबईवरून या लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत, आणि त्यांचा सुद्धा इथे कॉल आला होता आणि शुभेच्छा दिल्यात. खूप चांगल्या मॅचेस इथे पार पडताना दिसत आहेत. एक भव्य दिव्य आयोजन आहे या पेण तालुक्यातील हमरापूर विभागाचा. खरं तर पहिला वर्ष गेल्या वर्षी आपण संपन्न केला होता 2020-21 तदनंतर 365 दिवसानंतर ही खेळी आपल्याला हमरापूर प्रीमियर लीग 2022 आपल्या भेटीला येत आहेत. आणि येट्स नॉट आउट थर्ड अंपायरकडून इथे निर्णय आलेला आहे. थर्ड नॉट आउटचं विकेट असेल, इथे विकेट नाही आहे. चला लगेच मैदानावरती आपण सामना लगेच सुरू करायचा आहे. पाहता इथे मात्र षटक संपलेला आहे. एक चांगला षटक म्हणावं लागेल, हाताळलं आहे, इकॉनॉमिकल षटक हाताळलं आहे. 8 धावा खर्च करत 2 विकेट. सर बघा किती मोठं यश संपादन केलं आहे. का म्हणून आपल्याला चांगला खेळाडू मानला जातात, का गणला जातो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र आज मात्र सुशांत मोकळ पहिल्या षटकामध्ये देतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं, ज्या षटकामध्ये अंधुंदी फलंदाजी केली जाते, परंतु या षटकामध्ये बांधून ठेवले दोघांना सुद्धा. येस, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येतोय. तर पुन्हा एकदा आपण जाऊया सन्मानाकडे. तर पाहू शकताय आपण व्यासपीठावरती नुकताच या क्रीडानगरीमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले सुनील म्हात्रे साहेब हनुमानपाडा इथे उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय हनुमान नाईक सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं इथे स्वागत करून घ्यायचं आहे. हनुमान नाईक सरांना विनंती करतो सुनील म्हात्रे सर यांचा इथे सन्मान करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अजून एक सन्मानित व्यक्ती दादू भगत साहेब इथे उपस्थित झाले आहेत. कल्पेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा यांचा यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. सुनील म्हात्रे हनुमानपाडा यांचा सुद्धा सन्मान करून घ्यायचा. हनुमान नाईक सर. तर पाहूया दुसरा षटक इथे सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती पॉवरफुल हिट केलाय चेंडूला. पुल इज सक्सेसफुल, वंडरफुल अँड पॉवरफुल. DJ होऊन जाऊ द्या. खेळ केला होता. 3 चेंडूंचा सामना करते, एक चौकाराने षटकाराच्या साह्याने तो मध्य यावेळेस खेळतोय. 11 धावसंख्येने धावफलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजेच 14. यावेळेस दुसरं षटक जरूर हाताळतोय सतीश पाटील हा खेळाडू आज मैदानावरती येतोय ओव्हर द विकेट. आता मात्र खूप चांगला चेंडू होता, पंचांकडून अपील केली गेली. सर बघा आउट ऑफ दी ऑफ स्टंप फेकी केला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारचे चेंडू नेहमी बघतो. ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाला मार पडत असेल ना त्यावेळेला अशा प्रकारची चेंडू फेकी केली जाते. परंतु या चेंडूवरती चांगलं टायमिंग झालं ना तर स्क्वेअर ऑफ दी विकेटला षटकार किंवा चौकार असतो. परंतु या आताच्या मात्र चेंडूवरती गोलंदाज सक्षम ठरतोय. हा चेंडू निर्धाव जाते. निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावरती धावा लागल्या, ते म्हणजे 14. आता मात्र या चेंडूला प्रॉपर हिट केलाय चेंडू. पाहूया चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक, परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ दी पार्क जातोय. ये तर अजून एक षटकार संधी देतोय DJ मास्टरला.
मास्टर या षटकाराच्या साह्याने धावफलकावरती अजूनही 6 धावांची भर पडतोय, अर्धा डझन धावसंख्येची भर पडतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 20 धावसंख्या. जर यावेळेस आपण रुपेशच्या खेळीचं पाहिलं ना तर रुपेश ऑन द पायर आहे. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं अद्भुत खेळी करतोय, आपल्या स्वतःला सावरते, संघाला सावरतोय. आता मात्र इथे बघूया, फटका फसलाय सुशांत मोकल याच्या हातामध्ये कॅच आणि रुपेश याच्या खेळीचा इथे मात्र अंत होते. चांगली खेळी साकारत असताना चांगल्या लयमध्ये होता, परंतु परत माघावी परतावं लागेल रुपेशला. रुपेश बॅक टू द पॅव्हलियन. पुन्हा एकदा संधी DJ मास्टरला. मात्र यावेळेस मात्र आपली भूमिका काय असेल, उंच चनीचा सडपातल बांध्याचा मनोमधी इरादे पक्के करून मैदानावरती आलाय. दुसऱ्याच षटकातील गोलंदाजाचा सामना करील गोलंदाज सतीश पाटील. यावेळेस मैदानावरती अतुल ठाकूर. ये चांगला चेंडू फेकून दिला, स्कोअर. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक वाखाणेजोगं क्षेत्ररक्षण पाहायला मिळायला लागतोय. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं, टाळ्यांचा सुद्धा त्याला एक प्रतिसाद मिळाला आणि या टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र यावेळेस माझा अवधी होता एक धाव घेण्याचा आणि ती सहज पूर्ण केली. ती म्हणजेच फलंदाजाने, तो म्हणजे अतुल ठाकूर याने आणि बादल याने, आणि धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजेच 21 धावसंख्येवर गणपती बाप्पाचा आकडा आहे. बादलच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. यावेळेस मात्र स्वप्नील असे खेळण्यासाठी असेल, तो म्हणजेच अतुल. पाहूया काय करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आता यावेळेस. हा चेंडू मात्र आकाशामध्ये येतोय आणि विसावते लॉंग ऑफ डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल घेणारा खेळाडू आहे. खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे सागर पाटील आणि सागर पाटीलच्या हातामध्ये विसावलेला झेल परतावा लागेल स्वस्त्यामध्ये. फलंदाजाला संधी असेल DJ मास्टरला. ते पहिला षटक घेऊन आला होता तो म्हणजेच गोलंदाज सुशांत मोकळ. त्यानंतर यावेळेस मात्र 8 धावा खर्च करत 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. तदनंतर आलेला सतीश पाटील हा खेळाडू 13 धावा खर्च करत 2 विकेट यांनी सुद्धा मिळवल्या. 4 विकेटच्या पतनानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 21 धावसंख्या धावफलकावरती. खूपच इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय, हाताळताना पाहतोय दोन्ही गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ज्या खेळाडूने पहिली षटकफेकी केला होता तो सुशांत मोकळ, संघाचा कर्णधार, यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. त्याला माहिती आहे की यावेळेस मात्र थांबावं लागेल. यावेळेस मात्र जो पुढील 3 षटकांचा खेळ असेल त्या खेटकामध्ये थांबावं लागेल यावेळेस मात्र फलंदाजांना. त्यामुळे तो स्वतः गोलंदाजी मारतो. ओव्हर द विकेट मारा. यावेळेस सज्ज असेल गोलंदाज संजय पाटील हा खेळाडू. आता मात्र खूपच OPSTच्या बाहेर फेकी केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेस मात्र येतोय. आव्हान तर धावेची घोषणा केली जाते. सर ही धाव म्हटली ना नवनाथ सर, तर मी म्हणेन की फलंदाजाने बिना अंग मेहनत करून मिळवलेली ही धाव असते आणि ती धाव स्क्वेअर जरूर यावेळेस मात्र धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकावरती 1 या धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. 22 धावसंख्या धावफलकावरती येते. पुन्हा एकदा सज्ज असेल तो म्हणजेच संजय. आता मात्र चांगला टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, चेंडूच्या पाठी येतोय, चांगल्यापैकी पडतोय आणि इथे मात्र 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावरती खेळले. तर एक शांतप्रमाणे खेळी केली जातोय सर, परंतु जर या खेळीचा जर विचार केला तर बादलला मात्र बादल आणावे लागेल मैदानावरती. 82 धावांची खेळी करायची आहे आणि यावेळेस धावफलकावरती धावा लागल्यात मात्र आणि मात्र त्या म्हणजेच 23.
चांगला चेंडू होता, पगा पडल्यानंतर चेंडू मात्र खळावतोय, स्थिरावतोय, जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये राहतोय. या चेंडूला आपण क्रिकेटमध्ये बघितलं ना तर सबमरीन चेंडू सुद्धा म्हटलं जाते. तो चेंडू फेकी करतोय, एक कंबर कसलेली आहे यावेळेस गोलंदाजाने, पूर्णपणे बांधून ठेवलंय या फलंदाजांना, एक कोंडी निर्माण केली, परंतु या कोंडीला फोडावे लागेल बादल याला आणि संजय याला. तर यावेळेस मात्र आपली भूमिका काय असेल बादलला नक्कीच माहीत आहे, मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे मैदानावरती. चांगला चेंडू होता, यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतोय, कदाचित खूप मोठं अपफील सुद्धा केलं होतं. 11 खेळाडू तुटून पडले होते ते म्हणजेच याच भूमिकेमध्ये, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये हा विकेट मिळू शकत नाही आहे. खूप पुढे पिचिंग होती, चांगली पिचिंग होती, परंतु कदाचित लेग स्टंपला जाणारी पिचिंग होती, म्हणून यावेळेस मात्र हा खेळाडू बाद होता होता वाचला. हा सुद्धा चेंडू निर्धाव गेला आणि धावफलक्यात तिथंच स्थिरावलेली आहे. ती धावसंख्या म्हणजेच 23. शांत आणि संयमी खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय, तो म्हणजे फ्रीज फायटर्स दादर्स आणि निहार 11 हनुमानपाडा या संघांमध्ये. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि चेंडू जाऊन स्लिपमध्ये विसावला होता. इथे मात्र थोडीशी चूक झाली, मग चुकीचं निवारण मात्र केलं गेलं, परंतु ही चूक कधी महागात पडेल तुम्हाला सांगू शकत नाही. निवनाथ सर मगाशी म्हणाले होते, छोट्या छोट्या चुका ह्या नेहमीच मोठ्या निखिलेने म्हणजे खिल्याच्या रूपांतर घेत असतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये केलेल्या चुका तुम्हाला मात्र माफ केले जात नसतात. परंतु यावेळेस जर पारडं पाहिलं ना तर निहार 11 या संघाचं खूप चांगलं पारडं आहे, एक जड पारडं आहे, कारण बांधून ठेवलंय फलंदाजांना यावेळेस माझं फ्रीज फायटर दादर या संघाला. आता मात्र चांगला फटका, कलात्मक फटका, अतुलनीय संतुलनीय आलेला हा एक दणदणीत सनसनीत षटकार. होऊ द्या डीजे मास्टर. फलकॉटी दिली. यावेळेस मात्र जोडकट फटका प्रहार जरूर केलाय. कार्पेट शॉटच्या साह्याने चेंडू जाईल तो म्हणजे मिड विकेट झोनमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, त्यांनी मात्र चेंडूला पकडी केली, फेकी केली. तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव घेण्याची संधी मात्र बादल आणि सुनील या खेळाडूला होती. एक या धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजेच 30 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ इथं संपला सर. पाहू शकताय खूप मोठी म्हणजे इकॉनॉमिकल षटक हाताळताना आपण पाहतोय तो म्हणजेच यावेळेस मात्र निहाळ 11 हनुमानपाडा हा संघ, कारण पहिलं षटक सुशांत मोकल घेऊन आला होता, त्याने मात्र 8 धावा खर्च करत 2 विकेट चांगले मिळवले होते. तदनंतर आलेला सतीश पाटील यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, 13 धावा खर्च करत मात्र 2 विकेट मिळवले. सुशांत मोकल पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन आला, 9 धावा खर्च करत 1 विकेटचं मिळवलं होतं नाही आहे. आणि त्याचबरोबर ते धावफलकावरती धावा 30 लागल्यात. मोठी धावसंख्या अजून जमवायच्या, 52 धावांची जवळजवळ 53 धावांची खेळी करायची आहे, ते म्हणजेच 2 षटकामध्ये. तर पुन्हा एकदा जाऊया आपण अतिथी कक्षाकडं. मित्रांनो, नेहमी असं म्हणतात की सोबत चालल्याने प्रगती होत असते, सोबत राहिल्याने आपली सर्वांची मितबट होत असते आणि एखाद्याला मदत करण्याने आपली सन्मान होत असतो आणि आलेल्या पाहुण्यांचं सन्मान करणं ही आपली संस्कृती असते. तर अतिथी देवो या संस्कृतीप्रमाणे आपण पुढील एक सन्मान घेऊया. वादळ क्रिकेट संघाचे गोलंदाज एवं समालोचक रोहिदास पाटील साहेब सोनखार इथे उपस्थित झालेत. निकेश सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या आलेल्या पाहुण्यांचा इथे यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकताय सन्मान घेतला जातोय. सन्माननीय वादळ क्रिकेट संघाचे गोलंदाज समालोचक जरूर रोहिदास पाटील साहेब सोनखार, एक भेदक गोलंदाज आम्हाला अजूनही आठवते. जर वादळ क्रिकेट संघाचा जर विचार केला तर नक्कीच ज्याचा कर्णधार त्याचा सुद्धा उल्लेख करेन. ज्या ज्या वेळेला कान्होबा इथे सामने व्हायचे, भाल इथे सामने व्हायचे, वडाव इथे सामने व्हायचे, त्या वेळेला हा संघ सोनखार संघ खरंच वादळ निर्माण करत होता आणि आज जरूर यावेळेस मात्र सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे संजय पाटील सर तांबरशेत यांचं सुद्धा सन्मान केला जाईल.
सन्मानासाठी मी विनंती करतो निकेश सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे ते म्हणजे संजय पाटील सरांचा. तर पुन्हा एकदा धावफलकावरती धावा विसावल्यात ते म्हणजे 30, येणारे असतील चेंडू 12 आणि धावफलक हवं असतील 52. खूप मोठं आव्हान असणार आहे सर, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक आव्हानं पेललं जातात. क्रिकेटमध्ये प्रत्येक आव्हानं ही उभारली जातात आणि प्रत्येक आव्हानं ही मोडली जातात. हा क्रिकेट आहे, त्यामुळे येणारे 12 चेंडू आणि 26च्या सरासरीने इथे मात्र धावफलकावरती धावा जोडायच्या त्या 52. पाहू शकता धावफलकावरती 30 ही धावसंख्या जमवल्यानंतर तर 12 चेंडूंचा खेळ इथे मात्र सुरू होईल. नवीन गोलंदाज धर्मेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. हा गोलंदाज पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय. यावेळेस पंचांच्या उजव्या हाताने एक लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय तो म्हणजेच लॉंग ऑफ मध्ये चेंडू तिथे अडवला गेलाय. पाहूया पाहता पाहता 2 धावा धावफलकावरती जोडतात. 32 धावसंख्या धावफलकावरती आली. अजूनही खेळ असेल तो म्हणजे 11 चेंडू आणि 50 धावांचा. 50शी पार करायचे 11 चेंडूंमध्ये, परंतु यावेळेस हा संघ प्रीत फायटर देईल का? एक मोठा संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत असं म्हणतात. त्यामुळे फ्रीत फायटर संघाला इथे मात्र संघर्ष करावे. वादल हे क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे. या वादलला इथे मात्र खेळावं लागेल. येस सर. 3 ओव्हर संपल्यानंतर त्यांचे ते 12, 13, 14 खेळाडू ते पाणी घेऊन जाऊ शकतात आणि फेकीचा ऑप्शन घेतला आणि तो सक्सेस झाला तर 5 रनची पॅनल्टी. यस, आयोजक संघाकडून आलेली विनंती, जर का तीन षटकाचा समाप्त झालेला खेळ असेल त्यावेळेला 12-13वा खेळाडू मैदानामध्ये जाऊ शकतो पाणी घेऊन, किंवा जर फेकीचा ऑब्जेक्शन झाला तर 5 धावांची पेनल्टी असेल. यावेळेस मात्र खूप उंच उडालेला फटका, स्ट्रेट डाऊचा फटका, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेस मात्र यश संपादन करतोय तो म्हणजे कॅच पकडून रोशनला. यावेळेस मात्र यश संपादन करायला मिळते. कॅच पकडली गेली, शानदार कॅच. 2 क्षेत्ररक्षक धावून आले होते, मात्र रोशनला मात्र सन्मान होते. जर डीजे मास्टर याचे मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. रुपेश पनवेलकर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय भालचंद्र पाटील साहेब जोहेगावचे एक मूर्तिकार आणि कारखानदार आहेत ते. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे औचित्य साधून नारायण म्हात्रे जोहागावचे सुपुत्र आणि या प्रीमियर लीगसाठी ज्याचे मोलाचं सहकार्य साहेब, आपण या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आपणास विनंती असेल. नक्कीच आमचे खजिनदार रुपेश पनवेलकर यांच्या शुभ हस्ते येस, बाद झालेला खेळाडू असेल तो म्हणजेच बादल. यावेळेस 10 चेंडूंचा खेळ करत मात्र 8 चेंडूंचा खेळ करत 10 धावांचे योगदान देऊन तो माझं मैदानाच्या बाहेर परतलेला आहे. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय अंकित पाटील आणि खेळण्यासाठी सज्ज असे संजय पाटील. खूप मोठा बॅकफुटला गेला यावेळेस प्रीत फायटर हा संघ. खरं तर ज्या प्रमाणे सुरुवात हवी होती सर, ती हवी सुरुवात मात्र इथे झाली नाही आहे आणि त्या सुरुवातीचं बघा, सुरुवात झाली नाही आहे, त्यामुळे शेवटसुद्धा किती रडखडपणे इथे मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण. प्रीत फायटर दादर या संघाला यावेळेस खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे संजय पाटील. संजयने या अगोदर 1 चेंडूचा सामना जरूर केला, 1 धाव धावफलकावरती जोडले. तर गोलंदाज असेल ज्यांनी आत्ताच नुकताच यश संपादन केलेला धर्मेंद्र पाटील. 2 चेंडूंचा सामना मैदानावरती संपन्न झाला. 3रा चेंडू घेऊन मार्गस्थ. एक लोअर पुलटा चेंडू होता, चांगला चेंडू, टायमिंग केला जातोय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चुकून जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. खणखणीत षटकार होऊ द्या डीजे मास्टर. पंचांना षटकार आहे हा. त्यानंतर नक्कीच भरत पाटील देखील बसले, त्यांच्याकडे स्वागत केलं जाईल. येस, या षटकाराच्या साह्याने 38 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. एक षटकार जरूर ठोकून आपल्याला नवसंजीवनी देतोय संजय पाटील हा खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा या षटकाराची जरूरत असेल संजयला. आता मात्र लोअर पुटा चेंडू स्कोअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. चेंडू जातोय तो म्हणजे दन 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 करत कव्वरच्या दिशेने कलात्मक फटका, अतुलनीय आणि संतुलनीय संधी देतोय डीजे मास्टरला.
मास्तर त्यानंतर सुहास सर आणि नवनाथ सर आपल्याला देखील आपले साथी समालोचक राजू पाटील जिते यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवल्या. तर ते देखील लाईव्ह टेलिकास्ट बघत आहेत की खूप सुंदर आयोजन, खूप चांगलं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. त्यांनी देखील शुभेच्छा पाठवल्या. धन्यवाद राजू पाटील, एक जबरदस्त समालोचक. ओ टू सुहास सर. नक्कीच राजू पाटील सरांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळेस मात्र थोडीशी कडवी झुंज देताना मैदानावरती आपल्याला संजय पाटील हा खेळाडू पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय. यावेळेस मात्र षटकार आणि चौकार सुद्धा ठोकलाय, परंतु थोडंसं बॅकफूट जरूर असेल कारण मोठी धावसंख्या जमवायची आहे. हे कडवी झुंज मैदानावरती पाहतोय आणि यावेळेस मात्र जर गोलंदाजाचा विचार केला तर महागडा गोलंदाज पाहायला मिळतोय. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये यावेळेस मात्र चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, पण थोड्या वेळासाठी नो मॅन्स लँड होतं आणि सुनीलला संधी होती 2 धावा घेण्याची, तेही पूर्ण केली जाते सुनीलच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 44. 4 षटकांचा खेळ संपला. येस हनुमान सर. नक्कीच त्यानंतर सुदर्शन पाटील ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे सदस्य आणि विनंती होती त्यांनी मंचावर यायचं आहे. आयोजक आमची वाट पाहत आहेत, आपली वाट पाहत आहेत, तर आपल्याला विनंती असेल की आपण देखील मंचावर यायचं आहे. सुदर्शन पाटील हनुमानपाडा ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे सदस्य, विद्यमान सदस्य मी म्हणेन. नक्कीच ओटू सुहास सर. येस नक्कीच खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं औचित्य साधून अनेक मान्यवर व्यासपीठावरती येतात. सर बघा, स्पर्धा केव्हा मोठी होते, ज्या वेळेला व्यासपीठावरती अनेक पाहुणे मंडळी येतात, या स्पर्धेला भेट देणारे अनेक मान्यवर व्यक्तिमत्व येतात, या स्पर्धेला अनेक शुभेच्छा देतात, तेव्हा ती स्पर्धा खूप मोठी होत असते. आणि त्या स्पर्धेचं हे नेटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गोल्डन DJ आणि मंडप डेकोरेशन मुक्काम खार सापोली बेडी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठं एक आयोजनाला पाहतोय आपण की चारी साईडला लावलेली ही पट्टी पाहतोय आपण. तदनंतर भव्य असं व्यासपीठ पाहतोय. भव्य व्यासपीठासमोर एक चांगली खेळपट्टी पाहतोय, जी खेळपट्टी आपण मगाशीच म्हटलं होतं दुर्गादेवी अमरापूर या संघाकडून आपल्याला इथे खेळण्यासाठी दिलेलं आहे. या अगोदर सुद्धा या खेळीवरती आपण स्वर्गीय पिंटा शेठ स्मृती चषक सुद्धा अनुभवलं होतं. तदनंतर एक चांगले कटआउट आहेत. माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब पेंटपाली सुधागडचे हे दमदार आमदार ज्यांना म्हटलं जातं अण्णा, यांचे सुद्धा एक स्टँड आपण पाहतोय. तदनंतर JSW च्या माध्यमातून कंपनीचा स्टँड सुद्धा पाहतोय. एक स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील यांचा सुद्धा स्टँड आपण पाहतोय. असं भव्य दिव्य आयोजन मैदानावरती आपण पाहतोय. आणि ज्या वेळेला ही भव्य दिव्य आयोजन पाहतोय आपण त्यावेळेला नक्की म्हणेन की खूप मोठं आयोजनाच्या माध्यमातून एक प्रचंड करडीशिष्ट न चुकवावा असा सोहळा आणि न चुकवावा असा क्षण हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2020 एक भव्य दिव्य आयोजन. यावेळेस पुन्हा एकदा आव्हांतर चेंडू फेकी केला, त्याच्या अगोदर आलेली एक धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजेच नक्कीच सुहास सर. येस सर. त्यानंतर आमचे आयोजक, या आयोजकांचं आयोजन बघून देखील आमचे इथे महेंद्र पाटील हनुमानपाडा यांनी देखील आयोजनसाठी 500 रुपये दिलेत की खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं, त्याला कमिटीसाठी 500 रुपये. धन्यवाद. नक्कीच हरमान सर. वाशुबा क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बबलू म्हात्रेंनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. आपला सुद्धा आवाज ते ऐकतायत. परमेश सरांचा सुद्धा आवाज ते ऐकतायत. काही दिवसात जरूर त्यांची सुद्धा वर्णी लागेल. सुदर्शन म्हात्रे वाशुबा क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव जरूर. यावेळेस मात्र मैदानासाठी जागा ज्यांनी दिली ते स्वर्गीय गणपत धाऊ पाटील कळवे यांचं सुद्धा स्टँड आपण इथे पाहू शकताय. एक मोठे स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर भव्य दिव्य असे ट्रॉफी, ज्या ट्रॉफीचं 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीच्या 2022च्या पहिल्याच दिवसामध्ये अनावरण झालं होतं. खूप मोठं अनावरण होतं खोपोली रोडमध्ये, तिथे अनावर करण्यात आलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय की 21 डिसेंबरच्या रोजी एक खूप मोठा ऑक्शन सोहळा संपन्न झाला होता. त्या ऑक्शन सोहळ्यासाठी सन्माननीय पिंटेशेठ पाटील, त्यानंतर स्मिताताई, अजून आपण पाहिलं तर रुपेश दादा, त्याचबरोबर तर आपण मंगेश वाकडेकर साहेब यांची सुद्धा तिथे शुभ उपस्थिती लागली होती. अशा परिस्थितीमध्ये ही स्पर्धा सुरू झालेली आहे. काल सुद्धा भव्य दिव्य इथे आयोजन संपन्न झालं आणि रॉयल एंट्रीच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी एंट्री केली. तदनंतर काल सर आपण अनुभवलं होतं सर, तारागावचे सुपुत्र आपले एक रोशन पाटील सर होते. त्यानंतर जोहागावचे सुपुत्र
अमित म्हात्रे सर सुद्धा होते, त्यानंतर आमचे परमेश पाटील सर, हनुमान पाटील सर, असं एक आवाज, दिग्गज आवाज इथे पाहायला मिळालं. तर प्रमुख आयोजक वैकुंठदादा पाटील यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या सभेला आहे. म्हणजे एक भव्य दिव्य उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. तरुणांना नेहमीच पुढाकार देण्यासाठी त्यांचं योगदान असतो, मोलाचा असतो. दादांच्या समवेत अनेक सभा झाल्या, त्यावेळेला नेहमीच कालसुद्धा ते म्हणाले होते की सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ज्या स्पर्धेला कुठेही कमतरता नसेल, म्हणजे रायगड विभागातील एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धा म्हटली की नेहमीच हमरापूर प्रीमियर लीगचं हे 2000 वर्ष हृदयावरती टोचून लक्षात राहील असं स्पर्धेचं आयोजन आहे. आणि ते स्पर्धेचं आयोजन नेटनेटकं पोहताना आपण पाहतोय. तर बॅकफुटला जाताना हनुमान, यावेळेस मात्र हनुमानपाडा हा संघ निहाल 11 संघाचा यावेळेस पाहतोय, पण धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 56. बॅकफुटला जरूर झालाय. कालं बादळ यावेळेस मात्र पराभवाचे नक्कीच फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या वरती असताना पाहतोय. परंतु यावेळेस मात्र खूप विजयाचा जल्लोष करण्यासाठी सुशांत मोकलचा संघ असेल, ज्या पद्धतीनं जी सुरुवात झाली त्या पद्धतीने मात्र येणारा एक खडखडीत दणदणीत षटकाराने इथे मात्र मॅच फिनिश केली. परंतु या षटकाराने एक मात्र स्वप्न जरूर पूर्ण करण्याचं राहून गेलं, ते म्हणजेच निहाल 11 हनुमानपाडा या संघाचं पराभूत झालाय. निहाल 11 हनुमानपाडा, प्रीत फायटर दादर हा संघ पराभूत झालाय आणि निहाल 11 हनुमानपाडा हा संघ इथं विजय झालाय. विजय संघाचं जरूर इथे मध्ये आभार व्यक्त करेन. आणि प्रीत फायटर या संघाला मात्र इथे पराभूत झाल्यानंतर मात्र पाहतोय आपण हताशाने निर्यात. पण ज्या पद्धतीने सर खेळी केली ना, जी सुरुवात होती ती सुरुवात झाली नाही आणि त्यामुळं का जाईना इथे मात्र प्रीत फायटर दादर हा संघ पराभूत झालेला आहे. पराभूत संघाचे आभार आणि निहार 11 हनुमानपाडा या संघाचे इथे जरूर कौतुक करेन सर. येस नक्कीच. आणि लाईनअप मध्ये बाहेर यायचं आहे. त्यानंतर या रुपेश दादा मनसे 11चे ऑनर रुपेश दादा याला विनंती करतो आणि मंचावर पेन तालुका अध्यक्ष मनसे